शेतकऱ्यांसाठी आपल्या देशात 123 योजना आहेत. 123 योजनांपैकी शेतकऱ्यांपर्यंत फक्त मोजून 6 ते 7 योजना पोहोचतात. तर गुलामाला गुलामीची जाणीव होऊ नये याच्यासाठी त्याला हे पद दिले गेले. जगाचा पोशिंदा, अन्नदाता, शेतकरी राजा, बडी राजा, म्हणजे ही सायकोलॉजी तयार झाली आहे. फक्त यांना शेतकऱ्यांचा मालच फुकट पाहिजे, ते सर्व विकत घालता आहे. जे म्हणजे सरकारी धोरण आहेत ना ते असे चुकीचे आहेत. लाखातले 10 शेतकरी असे असतात की त्यांना भाव मिळतो, बाकीच्यांना मिळत नाही. आणि बाकीचे काय करतात, मीडियावाले तेच दाखवतात. सरकारने जरी लाडकी बहीण योजना राबवली ना, हे तर उघड लाच दिली गेली. म्हणजे गरिबांसाठी श्रीमंत होतो, पण गरीब राहतो. 4 क्षेत्राचे शेतकरी होते, पण आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी मोजून फक्त आमच्या सोबत 25 शेतकरी आले होते. त्यांना वाटतं की आमच्या समस्या सुटायला पाहिजे, पण ते आंदोलनात येत नाहीत, सहभागी होत नाही. त्यांना जे मूलभूत गरजा आहेत, म्हणजे शेतकरी बाप जो आपला रोज लुटला जातोय याची जाणीव होत नाहीये. 19 मार्च 1986 महाराष्ट्रात ती पहिली आत्महत्या झाली होती. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या समस्यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत खान्देश विभाग शेतकरी संघटना प्रमुख संदीप पाटील हे आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी जय खानदेश. जय खानदेश. तुम्ही पार खानदेशातून इथं आलात, आणि खानदेशातून कोणी आल्यानंतर आम्हाला खूप जास्त आनंद होतो, कारण खानदेशी व्यक्तींचा हा हक्काचा पॉडकास्ट आहे असं आम्ही मानतो. बरोबर. तर कसं वाटतंय तुम्ही? सर्वात अगोदर तर तुमचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला बोलण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आणि शेतकऱ्यांचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचवेल, सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय, त्यामुळे तुमचे धन्यवाद. आपण पॉडकास्टला सुरुवात करू त्याआधी चहा मस्ट आहे. हो, तर चहा घेऊयात आणि आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. दादा, या संघटनेची सुरुवात कशी झाली आणि त्याचा मागचा मोटिव्ह काय होता? संघटनेची सुरुवात अशी झाली 1982 मध्ये. शरद जोशी साहेब हे शेतकऱ्यांची संघटना यांनी स्थापन केली. बर. शरद जोशी साहेब हे त्यावेळेस क्लास 1 च्या नोकरीमध्ये होते आणि अधिकारी होते, आणि ते स्वित्झर्लंडला भारतीय दूतावासात काम करत होते. बर. तर त्या अमेरिकेत एका कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं एका गोऱ्या माणसाने भारतीय शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य केलं होतं. अच्छा. ते त्यांच्या मनाला लागलं आणि ते रिटर्न भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कशा आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी पुण्याजवळ आंबेठाण गाव आहे, तिथं 2 एकर जमीन घेतली. अच्छा. ती जमीन त्यांनी स्वतः कसली 2 वर्ष. अच्छा. त्याच्यात पेरणीपासून त्याचं फर्टिलायझर पासून तर ते सर्व पूर्ण अनुभव घेतला, आणि येणारं उत्पादन, होणारा खर्च याचा ताळमेळ कसा बसत नाहीये, याला सरकारी धोरणं चुकीचे कसे आहेत, आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरणं जे राबवले जाते चुकीचे कसे आहेत, याचा संपूर्ण अभ्यास 2 वर्ष त्यांनी केला. त्याच्यानंतर 1982 मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली, आणि तिथून ही संघटना सुरू झाली. संघटनेचं पहिलं अधिवेशन झालं होतं विदर्भात. अच्छा. आणि दुसरं कांद्याच्या बाबतीत चांदवडला आंदोलन झालं होतं. तिथून संघटना सुरू झाली. बरोबर. म्हणजे फक्त पुस्तकी नॉलेज न घेता त्यांनी ग्राउंड लेवलवर कामं केली, स्वतः केली. आणि एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय फेस होतोय शेतकऱ्यांमध्ये, कारण वरच्यावर बोलणं सोपं आहे, जोपर्यंत तुम्ही खरंच जमीन कसं ते तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. आणि नेमकं शेतकऱ्यांची धोरणं आहेत, पण ती शेतकऱ्यांचे इश्यू सॉल्व्ह करत नाही. दोघं विरुद्ध दिशेला चाललेत बाबा, किंवा एकमेकांसाठी कॉम्पॅक्टेबल नाहीत. तर असे काय काय फायदे झाले शेतकरी संघटना स्थापन केल्यानंतर? फायदे म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अगोदर शेतकरी जो समाज आहे हा विखुरलेला समाज आहे. पूर्ण भारतात जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 66% आजही समाज हा शेती करतो. जेवढा मोठा समाज तेवढा तो विखरलेला असतो, तो एकत्र येत नाही. ते एकत्र आणण्याचं काम संघटनेने केलं. आणि मोठे समाज असला, मोठा शेतकरी वर्ग असल्यामुळे त्या एकत्र न येण्यामुळे त्यांच्या समस्या वेगवेगळ्या होत्या, पण त्या समस्यांना वाचा फुटत नव्हती, आवाज निघत नव्हता. ते एकत्र आणण्याचं काम, ते समस्या निवारण करण्याचं काम संघटनेने केलं. त्याच्यात आता चांदवडचं मी तुम्हाला जस्ट सांगितलं की चांदवडला आंदोलन झालं होतं कांद्याचं. आता कांद्यावर आंदोलन काय झालं होतं की कांद्यावर निर्यात बंदी घालून त्याच्यावर निर्यात शुल्क वाढवला होता.
अच्छा. म्हणजेच काय की भारतातून कांदा बांगलादेशात मागणी होते आणि भारतातील जे खाणारे लोक आहेत यांना कांद्याचे भाव वाढायला लागले की पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचा विचार जास्त आपलं सरकार करतं. त्याच्यामुळे कांद्याचे वाढलेले भाव कमी करण्यासाठी सरकारने निर्यात बंद केली. बाहेर आता बाहेर बंद केली तर तो कांदा इतर साठवला गेला. साठवल्यामुळे कांद्याचे वाढलेले दर पडले. ते पडल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काही येत नव्हतं. ज्यावेळेस शरद साहेबांनी ते आंदोलन उभं केलं आणि आंदोलन उभं केल्यानंतर सरकारला ते आंदोलन निर्यात बंदी मागे घ्यावी लागली आणि निर्यात सुरू करावी लागली. म्हणजे कांद्याचे पडलेले दर परत वाढले. बरोबर आहे. म्हणजे हे जे दर वाढण्याचे काम आणि कमी होण्याचे काम हे संघटनेमुळे झाले ना. बरोबर. आता तुम्ही ज्या सोप्या भाषेत सांगितलं की कांद्याचे दर का वाढले, आता मागे वाढले होते. टोमॅटो 80 रुपये किलो काहीतरी मागे झालं होतं बघा. तर हे फक्त न्यूज मधून फक्त येतात की दर वाढले आणि आपण आरडाओरडा करतो, पण त्याचं मागचं जे कारण आहे एक्झॅक्टली का वाढलेत, कोणी वाढवलेत, कशासाठी वाढवलेत, तर हे ते उत्तर आहे. तर मग संघटना अजून कोणत्या कोणत्या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करतात? शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करू नये याच्यासाठी काम करतं. शेतकऱ्यांना शेतरस्ते असतील, त्यांच्या पिकाचा भाव असेल, सरकारचे जे धोरणं आहेत ते राबवण्यासाठी संघटना मदत करते आणि शेतकऱ्यांचा वाजवी दर मिळवण्यासाठी, नुकसान कमीत कमी करण्यासाठी. आता जसं की बँडवाले आहेत, बँडवाल्यांच्या संघटना आहेत. आता बँडवाल्यांवर काही संक्रांत येते का, पण त्यांची संघटना काय काम करते की त्यांचे जे दर पडलेले असतात ते वाढवून घेण्याचे काम ते करतात. सरांकडे सारखे दर पाहिजे, सरांकडे एक दर पाहिजे. नवीनची संघटना आता लॉकडाऊन मध्ये खूप अग्रेसिव्ह झाले. नवीनची संघटना आहे. तर नवीनची संघटना काय करतात, रेड बोर्ड एक तयार करून देतात आणि ते दुकानात लावून देतात की सर्वांनी ह्याच दर घेऊन दाढी करायची, आपल्याला बरोबर आहे, कटिंग ह्याच दरने करायची. तसं शेतकऱ्यांचं नाही. शेतकरी जरी उत्पादक आहे पण त्याच्या हातात मालकी हक्क नाही. MRP तो लावू शकत नाही त्याच्या मालाचा. MSP ठरवते सरकार, पण जी MSP ठरवली जाते त्याच्यात पण तो माल विकला जात नाही, खरेदी होत नाही. बरोबर. तर हे एक म्हणजे हा निर्णय सोपा व्हावा शेतकऱ्यांना याच्यासाठी संघटना काम करत असते. किंवा मग आता बरेचसे शेतकऱ्यांची शैक्षणिक हे कमी असते किंवा अशिक्षित असतात किंवा लिहिणं वाचणं ह्याच्या पलीकडे असतात. तर मग शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या सोप्या भाषेत समजून देण्याचं काम पण संघटना करत असेल. की बाबा ही योजनेमध्ये तू फिट होतोय, या योजनेचा लाभ तुला असा असा घेता येईल किंवा यात तुझा फायदा होऊ शकतो. ह्या कारण ते कोणाला विचारणार आहेत ना, की सरकारकडनं जास्त काही मदत मिळत नाही किंवा सरकारी जे अधिकारी असतात म्हणजे ते मग पार कृषी अधिकारी असो कोणी असो ते जास्त वेळ नसतात. ऑब्व्हियसली त्यांच्यावर कामाचा लोड असतो किंवा पूर्ण परिसराची जबाबदारी त्यांच्यावर असते. तर मग या सगळ्या रोलमध्ये शेतकरी संघटना शेतकऱ्यांना मदत करतात. आता बघा ना, शेतकऱ्यांसाठी आपल्या देशात 123 योजना आहेत. 123 योजनांपैकी शेतकऱ्यांपर्यंत फक्त मोजून 6 ते 7 योजना पोहोचतात. बापरे. त्याच्यात पण जे मोजके शेतकरी आहेत, जे शिक्षित शेतकरी आहेत ते शेतकरी ते लाभ घेतात. बाकीच्या योजना फक्त कागदावर आहेत किंवा त्या लोकांमध्ये पोहोचत नाही किंवा सरकारी योजना ज्या आहेत, आपलं कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, हे त्या योजनांचं जनजागृती करत नाही, लोकांमध्ये पोहोचू देत नाही. आणि पोहोचलं तरी त्यांना मग कागदपत्रांमध्ये एवढं अडकून ठेवतात की ते फेऱ्या मारून मारून तो शेतकरी थकतो आणि ते योजनेचं नाव सोडून देतो. तर त्या योजनांची माहिती पण संघटना देते. ते योजना राबवून घेण्याचं काम संघटना करते. बरोबर. आणि राबवल्यानंतर अडीअडचणी आल्या तर ते पण सोडवण्याचं काम संघटना करते. बरोबर. आता आपण म्हणतो की एखादी संघटना जरी उभी राहिली तर त्याच्या काही मूलतत्व वगैरे असतील. कारण की त्या SOP ने किंवा त्या रूल्सनेच आपण काम करतो. तर शेतकरी संघटनेचे कोणते कोणते मूलतत्व आहेत की बाबा या गोष्टींवर आम्ही काम करतो आणि हा आमचा मोटो आहे. तुमचा एंड गोल काय आहे एक्झॅक्टली? आमचा मोटो फक्त 2 आहेत. पहिला, शेतकऱ्याच्या पिकाला रास्त भाव देणे आणि दुसरा, शेतकऱ्याला सन्मानाने वागणूक मिळणे. बरोबर. तुम्ही कुठल्याही कार्यालयात गेले ना तर डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तुमचा वकील असेल, यांना सन्मानाने वागणूक मिळते. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही सपोज पोलीस स्टेशनला गेले असतील किंवा कृषी विभागात गेले, आपण कृषी विभाग पकडू, कृषी विभागात गेले तर यांना बसायला खुर्ची मिळते.
पण शेतकरी गेला ना बाहेर तर- बसवतात. हा त्याला नाही बाहेर तर बसवतात, त्याला खुर्ची पण मिळत नाही बसायला. हा. म्हणजे ही जी वागणूक दिली जाते ना शेतकऱ्याला हम्म. ती चुकीची आहे. शेतकऱ्याला सन्मानाने जगता यायला पाहिजे. जो पोशिंदा आहे. हा तो पोषण नाही. हे तर बघा तुम्हाला एक सांगतो आता गंमत. शेतकरी आजही गुलामीत आहे. हा. आज सुद्धा गुलामगिरी शेतकरी जीवन जगतोय. हम्म. फक्त गुलामाला गुलामीची जाणीव होऊ नये हम्म. याच्यासाठी त्याला हे पद दिले गेले आहेत. हा. जगाच्या पोशिंदा, राजा, अन्नदाता, शेतकरी राजा. शेतकरी राजा, राजा. बडी राजा, हा. हे जे म्हटलं त्याला तर बरं वाटतं, सुख वाटतं त्याला. हम्म. पण मुळात ते फक्त बोलण्याचे आहे. हम्म. आता तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे एखादा सालदार गडी आहे कामाला, तुमच्या घरात काम काम करणारा माणूस आहे, तो तुमचा गुलाम आहे. हम्म. पण त्याला कळू नये की तू गुलाम आहे माझ्याकडे, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणतात, दादा चहान, घरचा अण्णा, मेंबर आहे भाऊ तू. हा अण्णा तू घर सारखा आहे, हा. तर घर सारखा माणूस आहे, तू करले वय काम. हा. म्हणजे त्याला ते गुलामीची जाणीव होई नाही, हा. म्हणून आपण त्याला दादा, तात्या, अण्णा हे टोपण नाव देतो. हम्म. त्यातला प्रकार शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना गुलामीमध्येच वागवलं जातंय, गुलामीमध्ये जगवलं जातंय, पण शेतकऱ्यांना गुलामीची जाणीव होऊ नये म्हणून हे उपाध्या दिल्या त्यांना. कारण ज्या दिवशी जाणीव झाली हा त्या दिवशी तो मग बंड करून क्रांती- बंड असेल, क्रांती उभी राहील. क्रांती वगैरे, तर ते होऊ नये म्हणून त्याला बळीराजा, पोशिंदा, अन्नदाता असं बरोबर. बोललं जातं. आपण बघतो की दरवेळेस न्यूजपेपर ओपन केला की पिकाला हमी भाव हे निवडणुकीतच येतं आणि निवडणूक संपली की मग 1-1 रुपये किलो टोमॅटो वगैरे फळभाज्या आपण बघतो किंवा हमी भावच नाही. तूर साठवून ठेवलेली असते, हम्म. ती खराब होते पावसाने वगैरे, जे काय असेल धान्याचे कोठारे खराब असतात, त्यांचे उंदीर असतात किंवा मग घूस असते किंवा मग ते लिकज होतं पावसाने, खराब होतात, सडतात, बुरशी लागते. किंवा मग असं असतं की भाव नसल्यामुळे शेतकरी स्वतः ते फेकून देतात ट्रक माल. बरोबर. मग हे गणित इतकी वर्ष झाली तरी का बसत नाहीये? मुळात बसवायचे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना, सरकारी धोरण चुकीचे आहेत असं, त्यांना बसू द्यायचं नाहीये. शेतकऱ्याकडे जर पैसा आला तर शेतकरी यांचे झेंडू उचलणार आहे का? नाही. कुठल्या राजकीय पक्षाचे झेंडू उचलेल का तो? नाही. त्याला गरज राहणार आहे का? आर्थिक सुबत्ता त्याच्या घरी आली तर त्याला आर्थिक सुबत्ता यायला नको. त्याची आर्थिक सुबत्ता कुठून येईल? त्याच्या मालाला भाव मिळाला तरी येईल. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, कांदा असेल, टोमॅटो असेल, तुमचं लसूण असेल. तुम्हाला लसूणचं उदाहरण देतो. लसूण हे 2010 पासून ते 2019 आपलं 2022 पर्यंत 2 रुपये किलो, 5 रुपये किलो, 10 रुपये किलो असा विकला गेलाय. म्हणजे माझ्या सांगायचा अर्थ असा आहे की 2 रुपये म्हणजे 3 रुपये 4 रुपये असं किलो विकला गेलाय. मागच्या वर्षी 23 मध्ये तो अचानक, आता काय झालं, दरवर्षी जर मी लसूण लावतोय शेतात आणि मला भाव मिळत नाही, खर्च निघत नाही, मी लसूण लागवड बंद करणार आहे. तसं शेतकऱ्यांनी लागवड बंद केली. बंद केल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? लसूणचे भाव अचानक वाढले. मागच्या वर्षी लसूण जो 10 रुपये किलो विकला गेला लसूण होता, तो मागच्या वर्षी 150, 200, 400 रुपयापर्यंत गेला. 200 ला घेतलाय. हा 400 रुपये किलो पर्यंत गेला. ते पण बारीक. हा लगेच मीडियावाले काय करतात, लसूण के भाव बढ़ गए, अभी किचन का आंखों में आंसू आ गए. अरे बाबांनो, 10 वर्षापर्यंत त्या उत्पादकाला पैसा मिळाला नाही त्या लसूणचा. 1 वर्षी जर त्याचा म्हणजे एका वेळेस भाव वाढले तर लगेच बोंब फोडायची, भाव वाढले. आणि मुळात जरी तो लसूण बाजारात 200 रुपये मिळतोय ना, तर शेतकऱ्याला 200 रुपये मिळत नाहीत. शेतकऱ्याला त्याचे किती मिळाले? 70 रुपये, 80 रुपये किलो. निम्म्याहून कमी. हा, निम्म्याहून कमी. भाजीपाला कुठलाही राहिला, जर हात विक्रेता असेल, लोणेरीवाला भाजीपाला विक्रेता, तो जर सपोज मिरची 40 रुपये किलो देत असेल ना, तर निलावात त्याने ती मिरची 15 रुपये, 17 रुपये, 20 रुपये किलो एवढीच घेतलेली असते. तो जो विकणार असतो तो डबल करून विकतो. तोच प्रकार लसूणचा झाला. 70 रुपये किलो त्या शेतकऱ्याला मिळाले आणि विकणाऱ्याने मध्ये कमिशन गेलं, आडत्याचं गेलं, ट्रान्सपोर्ट गेला आणि आपलं जो ग्राहक आहे त्याला 200 रुपये किलो घ्या. बरोबर. त्यात पण आपल्यासारखं बार्गेनिंग करणार आहे. त्यात पण बार्गेनिंग करणार. मग तुम्ही कोथिंबीर फुकटच द्या आणि 2 टाकणार. नाही, ते तर बघा झालं, ते शेतकऱ्याचा माल सर्वांना फुकटच पाहिजे मुळात. ते सगळं विकत घेतील, सगळं. म्हणजे 200 रुपयाचं पेट्रोल टाकून बायकोला सोबत बसून मॉलमध्ये जाऊन 400 रुपयाचं ते आयनॉक्सचं ते तिकीट काढायचं, त्याच्यात 200 रुपयाचं पॉपकॉर्न घ्यायचे. म्हणजे एका पिक्चर पाहण्यासाठी जो माणूस 1000 रुपये खर्चू शकतो, तो पिक्चर बघून रिटर्न निघाला
मग त्याला बायको सांगतो की भाजीपाला घेऊन टाकू. मग तेव्हा तो म्हणतो 10 रुपयाची जुडी का नाही ना, मग 10ला 2 द्या ना. म्हणजे एवढं फ्रेश वाटत हा फ्रेश वाटत. म्हणजे ही सायकोलॉजी तयार झाली आहे. फक्त यांना शेतकऱ्यांचा मालच फुकट पाहिजे, ते सर्व विकत घालता तयार, पण शेतकऱ्याचा माल फुकट पाहिजे. आता तुम्हाला शेतकऱ्याची सांगतो बरं एक गंमत. जो उत्पादक शेतकरी आहे त्याचे हाल खूप खराब आहेत. माझा घराशेजारी एक शेतकरी होता, तो दरवर्षी भेंडी लागवड करायचा. आता भेंडी तोडली झाली की ते पिशव्यात भरायच्या. पिशवीमध्ये भरल्यानंतर बाजारात जळगावला विकायला घ्यायचा. तो बाजारात भाजीपाला मंडीमध्ये गेला की भाजीपालाचे जे निलाव आहेत ते सकाळी 4-3 वाजेपासून सुरुवात होतात. मग तो रात्री संध्याकाळी तो बाजार भेंडी घ्यायची, गाडीत टाकायचं, 8 वाजता भाकरी बांधायची घरी, 8 वाजता निघायचं, जळगावला यायचं. 9-10 वाजेपर्यंत जळगावला पोहोचला की ते आडत्या जेव्हा असेल त्याच्या दुकानासमोर ती भेंडी टाकायची आणि तिथंच खाली एक गोंट टाकून घ्यायचं, एक जावर टाकून घ्यायची आणि झोपून राहायचं. आता बघा परिस्थिती कशी आहे, यंत्रणा कशी आहे. जो पिकवतोय तो तिथं उघड्यावर झोपतोय. डास असतील, मच्छर असतील, जे असेल ते त्याला चावणार आहेत. जो सकाळी उठून भाजीपाला घ्यायला येणार आहे निलावामध्ये, तो हात विक्रेता, तो घरी पंख्याच्या हवेखाली झोपलेला आहे. आणि जो आडते आहे, जो आडत करणार तो एसी मध्ये झोपलेला आहे. आणि जो पिकवणार आहे तो तिथे डासामध्ये झोपलेला आहे. आता मला सांगा उत्पादक शेतकऱ्यांची व्यवस्था कशी? हे चित्र खूप विदारक आहे. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची मरणूक आहे. बरोबर. आणि बाकीच्या मीडियावाल्याने काय केलंय की शेतकऱ्याची ती एक प्रतिमा तयार केली गेली ना, ती मडके कपडे घातलेले, टोपी घातलेला असं पाहतोय. ही प्रतिमा आता बदलायला पाहिजे, कारण की आता शेतकरी जे आहेत ना ते आता काही अशिक्षित राहिलेले नाहीत. भरपूर असे तरुण मुलं आहेत की ते आता शेतीत उतरत आहेत, BSc ॲग्री झाले, एक्सपेरिमेंट करतात. हा, आणि आता स्पर्धा पण लागली. तुमच्या गलंगी साईडचे जे गाव आहेत तिथे केळी आता इराकला जाते, एक्सपोर्ट होते, पैसा येतोय. पण बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चेंजिंग होते. सुरुवात पण व्हायला पाहिजे जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे, आणि हे युथ शेतकरीच करू शकतात. आणि आता माझ्या पप्पांचे मावस भाऊ होते, त्यांनी पण तेच केलं की टोमॅटो लागवड केली कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने. आणि ती त्यांनी गुजरातच्या एका एक्सपोर्टवाल्यांना ते विकली. सुरुवातीला त्यांना वाटत होतं पैसे मिळतील ना मिळतील, पण घरचं थोडं सस्टेनेबल होतं की डुबली तरी आपण ऍटलिस्ट वर्षभर करू शकतो. आणि ते क्लिक झालं आणि ते सक्सेस झालं. आता संबंध असे झाले त्यांचे की ते प्रॉपर विकतात. म्हणजे तो जो मालक आहे तो येत पण नाही, तो फक्त सांगतो की कुरिअरने पाठवून द्या तुम्ही ट्रक भरून, आणि नंतर ते पैसे इतकं त्यांचे संबंध आले आणि आता डिरेक्टली एक्सपोर्ट करतात, मधला काही संबंध राहत नाही. तर मग किंवा मग बाकीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जे गायडन्स घेतलं आणि जातात ते गाईड करतात चांगले प्रॉपर, तर ते जर गायडन्स घेतलं तर मग ते अशा शेतकऱ्यांची फडी पूर्ण उभी राहू शकते आणि एकमेकांना गाईड करून मग असे बरेच शेतकरी आपला माल एक्सपोर्ट करू शकतात. नाही, मग आम्ही तेच म्हणतो, मला आम्ही संघटनेमार्फत हे पण कामं करतोय ना की बुवा शेतकऱ्यांचे ग्रुप बनवायचे आणि त्यांना एक्सपोर्ट करण्याचे प्रशिक्षण द्यायचे. एक्सपोर्ट माल कसा करता येईल तुम्हाला, तुमचा माल विकता कसा येईल ते पण आम्ही ते करतो. बरोबर. गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, याची पॅकिंग कशी ऍक्टिव्ह करायची. कारण की काय माहिती का, शहरातला जो गिरायक आहे तो घेताना पॅकिंग पाहतो, मध्ये काय भरलं ते बघत नाही, म्हणून पॅकिंग एकदम ऍक्टिव्ह करतो, अट्रॅक्टिव्ह पाहिजे असे. आता तुम्ही जसं म्हटलं की इतक्या वर्षापासून म्हणजे खरं पाहायला गेलं तर सरकारला प्रश्न सॉल्व्ह करता येतात, पण ते मुद्दामून केले जात नाही. ओके, नावाला योजना वगैरे असतात. तर आता जो युथ शेतकरी येतो तो एक्सपेरिमेंट करतोय. आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी की सफरचंद पण लावलेत काही ठिकाणी लोकांनी, म्हणजे महाराष्ट्रात सफरचंदची लागवड केली गेली आहे. मशरूम घराच्या घरी पिकवतायत लोक गोडाऊन मध्ये. आता आपल्या कसं शेतात हे असतं ना, गोडाऊन म्हणजे हे असतं ज्यात आपण साहित्य वगैरे ठेवतो, बैल वगैरे बांधण्यासाठी जागा असते, त्यात पण मशरूम पिकवता येतो. बऱ्याच लोकांनी पुण्यात आता कंटेनर मध्ये त्यांनी केसर पिकवायला सुरुवात केली, बरोबर, आर्टिफिशियल याच्यामध्ये. तर मग असं काहीतरी आपल्याला करता येणार आहे का? किंवा मग काही लोक मासे किंवा मग मोती शेती पण करतात, जसं आपल्याकडे शेळ्या किंवा कोंबड्या वगैरे असतात त्यांचंच विष्ठा वापरून ते मत्स्य उत्पादन घेतात आणि मग मोती शेती. ते आपण का असं काहीतरी करता येऊ शकतं का, जेणेकरून जर शेतमालाला भाव मिळाला नाही तर मग आपण इथून काहीतरी हातपैसा इथं फिरवता येईल, असं काहीतरी करता येईल का? ते करता येतं ना, ते करता येतं. पण मुळात काय होतंय, MSPचा कायदा तयार होत नाही. MSPचा जो कायदा, MSP म्हणजे मिनिमम प्राइस,
तुम्हाला किती बाजारात भाव पडले बाजारात त्याच्या खाली जाणार तरी नाही. त्याच्या खाली कमीत जाणार कमी तुम्हाला एवढा भाव मिळेल. हा हा तुम्हाला तो उदाहरण देतो कापसाचा. आता बघा कापूस 2014 मध्ये हा. 6,000 रुपये क्विंटल विकला होता शेतकऱ्यांनी आणि आज 2025 आहे तर आजही कापूस 6,500 किंवा 6,000 रुपये विकला जातोय. बियाणे वाढले, सड वाढलं. हा आता त्याच्याच एक सांगतो एमएसपी काय आहे. आता एमएसपी 7,500 रुपये आणि बाजारात विकला जातोय 6,500 रुपये म्हणजे 1,000 रुपयाचे डिफरन्स आहे एका क्विंटल मागे. तर होतं काय ज्या वेळेस आता जसं की एखादा निवडणूक लागली, राज्याची निवडणूक लागली तर निवडणूक आयोग जो असतो ना तो 6 महिने अगोदर तयारी करतो की जी तारीख ठरते त्या तारखेपर्यंत यांचा निवडणूक प्रोग्राम पूर्ण घ्यायचा आपल्याला, म्हणून ते यंत्रणा कामाला लागते. मग आमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला जर शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा आहे शेतकऱ्यांना तर प्रत्येक सर्वांना माहिती आहे की कापूस हा जून मध्ये लागवड होतो, जून जुलै मध्ये फर्टिलायझर होतं, ऑगस्ट मध्ये त्याला फवारणी होते आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कापूस दिवाळीच्या आसपास थोडस दसऱ्यापासून सप्टेंबर पासून कापूस तुमच्या घरात यायला सुरुवात होते. तो सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत कापूस संपवतो. तर सरकार खरेदी केंद्र कधी चालू करतं माहितीये का? जानेवारी फेब्रुवारी मध्ये. लागवडीचा आधीच त्यांना आयडिया द्यायला पाहिजे. आता ई पीक पाहणी ऍप सरकार राबवतंय. सरकारला सर्व समजतंय डाटावरनं की बुवा कुठल्या पिकाची लागवड जास्ती झालेली आहे आणि हे पीक कधी लागवड झालंय. तरीही सरकार जे म्हणजे सरकारी धोरणं आहेत ना ते असे चुकीचे आहेत किंवा मुद्दाम केलेलं. आता मुद्दामुळे ना की जास्त लागवड केली म्हणजे भाव कमी ठेवायचा बाबा असं करू शकतं कारण की उत्पादन जास्त असल्यामुळे व्यापारी लॉबी आहे तिथं, ते व्यापारी लॉबी भाव वाढू देत नाही ना. आणि बरं भाव वाढले तर मग ही जो आहे कपडा लॉबी सूतगिरणीवाले जे आहेत ना ती लॉबी सरकारवर दबाव टाकते आणि भाव पाडते. म्हणजे आयात निर्यात धोरण राबवलं जातं. बरोबर. तर शेतकऱ्यांसाठी हे खूप मारक आहेत. म्हणजे कापूस निघतो सप्टेंबर मध्ये आणि सरकार खरेदी करतं जानेवारी मध्ये. आता एवढा दिवस कापूस कोण भरून ठेवणार का सरकार? शेतकरी मध्यमवर्गीय शेतकरी आहे, त्याला पेस्टिसाइडचे पैसे द्यायचे, त्याला फर्टिलायझर पैसे द्यायचे, त्याला मजुरीचे पैसे द्यायचे, घरात लग्न कार्य आहे, दवाखाना आहे, खूप प्रॉब्लेम आहेत. बरोबर. त्यात अजून काही पेटलं ऍक्सिडेंट झाला तरी गोष्ट वेगळे, अपघात झाला काही वेगळे. तर त्याकरता शेतकरी काय करतो मिळेल त्या भावाने विकतो आणि आपलं कर्ज प्रपंच चालवत असतो. बरोबर. त्यात पण सूतगिरणीत 2 हप्ते ट्रॅक्टर लावून वाट बघायला लागते. 2 ते वेगळे कापूस चोरी वगैरे वेगळे होते. तो नवीन स्ट्रगल येतो सगळा पदोपदी. म्हणजे मी काय म्हणतो शेतकरी हा बैल आहे. बैलाला ज्या गोचाळ लागतात ना तसं याला एवढ्या गोचाळ लागल्या आहेत जो तो फक्त रक्त पितोय बस. आणि शेतकऱ्याचा जन्म मी तर म्हणतो फक्त कर्ज फेडण्यासाठी झालाय, लोकांचं कर्ज फेडण्यासाठी बस. तर दुसरं काहीच नाही. त्याला बिचारा काही मिळत नाही ना. बरोबर. खरं म्हणजे बाजारात तो काही विकायला गेला ना तर तो रिटर्न येताना त्याच्या खूप अपेक्षा असतात की मी आज माझ्या ट्रॅक्टर भरून गेलो हरभऱ्याचं, मार्केटला गेलो, विकला हरभरा, आता विकल्यानंतर मला भाव मिळाला भाऊ तर बायकोला एक चांगली साडी घेऊन येईल, मुलांना कपडे घेऊन येईल किंवा थोडस एक मिठाईचा बॉक्स घेऊन येईल, असं खूप स्वप्न असतात. पण तुझ्या सगळा निलाव झाला, हरभरा विकला, हिशोबची पावटी हातात पडली का त्याच्या लगेच डोक्यात येतं बियाणेवाल्याला द्यायचे आहेत, पेस्टिवाल्याला द्यायचे आहेत, हरभरा कापणीवाल्याला द्यायचे आहेत, मग काढली ज्याने काढणी केली मशीन मंडी यंत्र त्याला द्यायचे आहेत, सोसायटी नील करायची, तो आला ट्रॅक्टरवाला त्याला द्यायचे आहेत, सोसायटी नील करायची आहे, याच्याकडनं 10 हातू सांगितले, त्याच्याकडनं 20,000 घेतलेले आहेत. हे सर्व जो टॅली मारतो ना त्याच्या हातात शून्य उरलेलं असतं. म्हणजे जे स्वप्न आहेत ना तो सर्व गिळून घेतो. म्हणजे ना फंडा तोटावर काम करतोय. ना फंड तोटा काय आधी सालदार राहायचं ना किंवा खाते पिते बस खाय प्यायचं ढोनाला पुसायचं या तसं कंडिशनला. लाखातले 10 शेतकरी आहेत की त्यांना भाव मिळतो. लाखातले 10 शेतकरी असे असतात की त्यांना भाव मिळतो, बाकीच्यांना मिळत नाही. आणि बाकीचे काय करतात मीडियावाले तेच दाखवतात. तुम्हाला आठवत असेल 4 वर्षापूर्वी इथले नारायणगाव का मंचरचा एक शेतकरी होता, त्याला 1 एकरामध्ये कोथिंबीरचे 12 लाख रुपये आले होते. 1 एकर कोथिंबीर 12 लाख रुपयाला विकली होती. तर ते व्यापाऱ्याने त्याला पैसे दिले, ते 100-100च्या नोटा होत्या, तर त्याने असं रुमालमध्ये गासोड बांधलं डोक्यावर धरून आला होता 12 लाख रुपये. तर तो व्हिडिओ आणि ती बातमी मीडियावाल्यांनी अशी दाखवली की आतापर्यंत कोथिंबीर 1 रुपये कोण घेतली. म्हणजे बरोबर 12 लाखात विकली कोथिंबीर. बरोबर.
आता ते मिळाला आता फक्त मागे एका पण- शेतकऱ्याला भाव. मागे ते 80 रुपये किलो टोमॅटो होते, ते एका हा. माणसाने काहीतरी एका दिवसात बरेच 30-1 लाखाचा टोमॅटो विकला होता. हा, त्यात हा. पण दाखवायचं होतं की खूप दाखवलं, खूप दाखवलं. मालामाल झाले. आज टोमॅटोचे हाल आहेत. आज हो, हो. आज आज तुम्ही टोमॅटो बाजारात गेले ना तर 10 रुपये किलो मिळतात. हम्म. तर विचार करा शेतकऱ्याकडनं काय भाव घेतले, 2 रुपये किलो घेतले, 2 रुपयात कायच भेटतं. काहीच मिळत नाही. तर मग आता जे तुम्ही सांगितलं सगळं, तर यात एक पिढी चालली गेली धरून चला. म्हणजे माझ्या वडिलांची पिढी काइंड ऑफ चालली गेली, किंवा आता तुमची पिढी पण काइंड ऑफ अर्धीच संपली. अर्धे संपले. आता जे नवीन शेतकरी येत आहेत ते येतील का नाही ते पण डाऊट आहे बरं का. म्हणजे नवीन शेतकऱ्यांची पिढी उभी राहते का तर मला माहिती नाही, पण जे पण काही येणार असतील, जे काही शेतकरी बनणार असतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देतात की तुम्ही स्मार्ट शेतकरी कसं होऊ शकतात, किंवा मग त्यासोबत काय करू शकतात, जे आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत पुढाऱ्यांच्या नादी लागून जे काय असेल ते, तर त्याच्यावर डिपेंड न होता तुम्हाला सस्टेन करायचं आहे ॲज अ शेतकरी म्हणून, ब्रँड व्हायचे, पैसे कमवायचे, आणि पैसे कमवा छापा डायरेक्ट, तर काय केलं पाहिजे? नाही बघा, शेती हा उद्योग खूप भारी आहे. हम्म. एक दाणा टाकला तर 1000 दाणे येते, त्याची आपल्याला देते बिचारी माऊली. तर तरुण शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये उतरायला पाहिजे, हम्म. आणि उतरल्यानंतर तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला पाहिजे. जे पारंपरिक पिकं आहेत त्यांचा नाश सोडायला पाहिजे. हा. ते नाश जर सोडला ना हा. तर शेती त्यांना कुठच्या कुठे पोहोचणार आहे. आणि आहेत भरपूर उदाहरणं आहेत, हम्म. भरपूर तरुण मुलं आहेत की ते आता BSc ॲग्री होऊन, इंजिनियर होऊन ते आता शेतीकडे वळत आहेत. हम्म. आणि तरुण मुलांना आहे ना शहरी भागाचा जो हा पडलेला होता, भान पडलेला होता की बुवा शहरमध्ये चकाचक आहे. चकाचक राहायचं, असं राहायचं, ते आता त्यांना कडून चुकलं की बुवा जी बंपगिरी मजा, बाबा. हा ते बंपगिरी आहे बुवा, आणि याच्यात काही मजा नाहीये. हम्म. जे आहे ते आपलं गावाकडे आहे. हम्म. गावाकडे कसं राजासारखी फील येते, हम्म. शहरामध्ये येत नाही. हम्म. त्याच्यामुळे तर बरेच तरुण मुलं शहरातली नोकरी सोडून हम्म. शेताकडे वळत आहेत, आणि हा. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन केळी घेत आहेत, हम्म. सफरचंद घेत आहेत, ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट घेत आहेत, हा. पेरू घेत आहेत, बरोबर. लिंबू, फळबागांकडे. फळबागाकडे वळले. हा. काही शेतकरी आता- फुलबागा पण करतात, म्हणजे हो, फुलशेती करतात, फुलशेती करतायत. फुलशेती करतात. आपल्याकडे पण ते हळदीचा एक्सपेरिमेंट पण केला गेला होता, हळद हो, वगैरे हो, पिकवली हो. होती. हळद आहे, अद्रक आहे, हा. म्हणजे पारंपरिक पिकांना फाटा दिलाय हम्म. बऱ्याच शेतकऱ्यांनी, हम्म. आणि तो आता यशस्वी पण होतोय, आणि हा. त्यात चांगला पैसा पण मिळतोय. बरोबर. नाही तर काय व्हायचं, पारंपरिक पाऊस आला, गहू घेन, ज्वारी घेन. ज्वारी पेरायची, हा. ती निघाली हम्म. का मग तिला कापल्यानंतर तिला दुरी घ्यायची, हा. ते तर दसरा द्यायचं आणि तिला दुरी घ्यायची. तेव्हा काय होतं, ते पारंपरिक पिकं आता नाहीशी झालेली आहेत, हम्म. आणि दर 6 महिन्यांनी शेती तयार करायला पैसा खूप लागतो, म्हणून हा. वार्षिक पिकांकडे आता शेतकरी वळलेले आहेत, पैसा वाचवण्यासाठी. आणि वळता बी आहेत, आणि ते करता पण आहेत. बरोबर. आणि शेती आता कसं चांगली आहे, करतायत. शिक्षण असल्यामुळे थोडंसं वाव मिळालंय, आणि आधी कसं राहायचं, घरचे वरिष्ठ जे सांगतील तेच पीक हम्म. घ्यायला लागायचं. हा, तुम्हाला काय अक्कल आहे, हा. आम्ही काय उगाच म्हातारे झाले का, बरोबर, हेच घे बरोबर. तेच घे. तर ती जी संधी होती ती हम्म. तुमच्या मधल्या पिढीला मिळालीच नाही. नाही. ओके, तुम्हाला फक्त खाली मांडव, हा हे घ्यायचं का, हा हा. पाणी लावायचं का, हा. तर आताच्या नवीन पिढी ती थोडी रिबेलियस पण आहे, आणि मी शिकलाय मी असंच करीन अशा पद्धतीचं पण आहे, कारण की तुम्हाला तर रिझल्ट त्या लेवलचे आले नाही ज्या लेवलला यायला पाहिजे होते. आता ती एक चांगली संधी चालून येते तरुणांकडे. आणि आता बाजार पण चांगला मोठा उपलब्ध झाला ना, आता तो ऑनलाईन विकू शकतो घरी बसून. ऑनलाईन विकू शकतो, ऑनलाईन झाला, हो. ऑनलाईन असल्यामुळे चांगलं विकू शकतो. फक्त शेतकऱ्याच्या हातात 2 गोष्टी आहेत, हम्म. त्या जर त्याला मोकळीक मिळाली ना तर तो खरंच राजा राहील. हम्म. पहिला, त्याच्या उत्पादन जे येतंय हम्म. त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे. हम्म. आणि दुसरा, आयात निर्यात धोरण हे कायमचं बंद व्हायला पाहिजे. हम्म. म्हणजे काय आहे, कारण नसताना आयात होते आणि कारण नसताना निर्यात बंदी होऊन जाते. हम्म. हे 2 गोष्टी जर थांबल्या ना हम्म. तर शेतकरी हा खरंच राजा राहील, हम्म. त्याला काही कोणाची गरज राहणार नाही. बरोबर. पण मुळात हे 2 गोष्टी होत नाहीयेत, हम्म. त्याच्यामुळे तो मरतोय. बरोबर. आता मला, म्हणजे मी खरं शेतकरीचं नाहीच आहे, तर मी जस्ट विचार माझ्या डोक्यात येतोय, तर एखादा पीक घेताना बॅकअप प्लॅन असलेला कसा योग्य आहे? सपोज आता किडी भाव आला नाही, मग मी चिप्स बनवून विकेन. सपोज टोमॅटो आहे, भाव घसरला, मग मी सॉस बनवून विकू शकतो. म्हणजे बॅकअप प्लॅन ऍज कम्पेअर टू बाहेर फेकण्यापेक्षा ऍटलिस्ट काहीतरी असं बरोबर. असं म्हणतो. किंवा मग भाव जरी मिळाला तर मी याचा हे काहीतरी करीन, अर्धा माल डिरेक्टली सेल करू शकतो मी, आणि अर्धा मालाचा मी स्वतः विकीन. असं काहीतरी बॅकअप प्लॅन असलेलं बरं आहे का? कारण की पूर्ण डिपेंडंट न राहता. बॅकअप प्लॅन असला पाहिजे. मात्र काय होतंय, शेतकरी ते उत्पादन घेत आणि त्याला काढत आणि त्याला बाजारात नेत तो एवढा उपून जातो की त्याची मानसिकता राहत नाही. बरोबर. दर महिन्याला सॅलरी जमा होणे खात्यावरती तो विषय वेगळा, आणि 6 महिन्यातून एकदा पैसा हातात येणार हा विषय वेगळा. ते 6 महिना कसं चालवायचं. हा,
त्याच्यामुळे तो पूर्व बघलेला असतो, तो बॅकअप प्लॅन ठेवून पण त्याला मग तेवढं मानसिक सपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याला मनुष्यबळ लागतं ना त्या गोष्टींना, तो एकटा करू शकत नाही एवढं. आणि अगेन तुमच्या नेचर मध्ये पाऊस वगैरे जे काही असेल ते अवकाळी तर वेगळाच विषय ते तर बघा, तो हवामान, नंतर तुमचं रोगराई, नंतर तुमची मजूर, नंतर येतो व्यापार, नंतर येतो दलाली, आणि मग नंतर आपलं हे कर्ज. हे सर्व निपटून जातो, तो निपटून जातो बिचारा. अशी गंमत आहे. म्हणजे हे सरकारचे फक्त 2 धोरण बदलायला पाहिजे. मी तुम्हाला मागे बोललो ते, एक आयात निर्यात धोरण आणि एक रास्त भाव. हे बदलले ना तर खूप होणार आहे. काय झालंय, ह्या 2 गोष्टींमुळे सरकारचे जे धोरण आहे ते असं होऊन गेलंय की मर जवान मर किसान. जवान मरतोय सीमेवर आणि किसान मरतोय शेतात. आत्महत्या करण्याचे प्रमाण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. बरोबर. मागे काय म्हणतात की बुवा तो नैराश्य म्हणजे कर्जबाजारी झाला म्हणून मेला, कोणी म्हणतं की तो प्रेमामुळे मेला, व्यसनामुळे मेला. हे कारण नाहीयेत. कारण मुळात त्याची आर्थिक विवंचना आहे. आता जो 19 फेब्रुवारी येतोय, 19 मार्च येतोय आता पुढे, 19 मार्च 1986 महाराष्ट्रात ती पहिली आत्महत्या झाली होती, शेतकरी आत्महत्या. साहेबराव करपे म्हणून होते, ते विदर्भातले होते. त्यांचा कापूस होता आणि त्या कापसाला भाव मिळाला नाही, कर्ज होतं भरपूर. म्हणून त्या शेतकऱ्याने घरी येऊन विष आणलं. त्याला ते त्याच्या पत्नीला त्याने सांगितलं की बुवा हे विष याच्यात टाकून दे भज्यांमध्ये, आणि भज्या काढ, मुलांना बी खाऊ घाल, आपण बी खाऊ, आपल्याला काही जगायची नाही. तर ती 19 मार्च 1986 ही महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या ठरलेली आहे. पूर्ण कुटुंब. शेतकरी संघटना दरवर्षी 19 मार्च हा उपवास ठेवते. ते साहेबराव करपे जे आहेत ना, त्यांना स्मरण करून आम्ही उपवास ठेवतो 1 दिवसाचा, की नाही शेतकरी आत्महत्याचा कलंक लागलाय बुवा महाराष्ट्राला असा. आणि कर्जबाजारीपणामुळे होता ना, त्यांनी भज्या खाल्ल्या ना, विष कालवलं, त्या मुलांना खाऊ घातलं, मग ते दोघं पती पत्नीने खाल्लं, पूर्ण कुटुंब संपलं ना त्या विषय. खरंय. तर हे आत्महत्या थांबायला पाहिजे. तो विषय खूप गंभीर आहे. बरोबर आहे. त्याच्यासोबत आता दुसरा एक मुद्दा येतोय वर, शेतकरी मुलांचं लग्न न होणे. म्हणजे तो शाप सुटतच नाही आता, काही तो शाप सुटत नाहीये. आता लग्न न होणं म्हणजे काय झालंय की शेतकऱ्याच्या मुलाला पोरगी द्यायला तयार नाही. राजालाच मुलगी मिळत नाही असं म्हणाला. गंमत काय फसली, मी शेतकरी आहे, मला 2 मुली आहेत, मी माझ्याकडे 2 एकर शेती, बागायती शेती आहे, मी बघतोय, मी शेती करतोय, कसतोय, त्याच्यात उत्पादन काढतोय, पण भाव मिळत नाही किंवा काही होत नाही. मी माझ्या कर्जबाजारीपणा बघतोय. ते बघितल्यानंतर माझी इच्छा होत नाही की त्या शेतकऱ्याला माझी मुलगी द्यायची बॉस. मला काय पाहिजे, मुलगा शहरात पाहिजे, तो नोकरीला पाहिजे, त्याच्याकडे शेती पाहिजे. हे जे माझ्या मागण्या वाढल्या आहेत ना, याच्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाहीये. त्यामुळे चांगले बागायतदार मुलं गावात शेती सोडून पुण्या मुंबईमध्ये जात आहेत आणि 15-15 हजार रुपयाची नोकऱ्या करतायत. बरोबर. आणि मग ते नोकरीला लागला, इकडे मुलगी मिळाली का मग परत घरी येतोय. म्हणजे मागे एक ट्रेंड असा चालला होता की तो सुरतला मुलगा असं सांगायचे, आता मुंबई पुण्या सांगून लागून गेले. खरे सुरतला ती जायचे हिरा घासायला, ते बॉबिंग भरायला, तो ट्रेंड चालू झाला आता तो इकडे मुंबई पुणे झालाय. वाईट गोष्ट आहे, कारण की खूप वाईट परिस्थिती आहे. त्यांनाही वाटतं की म्हणजे एकेका गावामध्ये 2-2, 250 मुलं असे निघतायत की त्यांचे वय निघून गेले, 35-40 पर्यंत वय गेलं, पण ते लग्न होत नाही. तो खूप मोठा विषय आहे. खरंय. भयान परिस्थिती आहे. येणारा काळ वाईट आहे, खरंच वाईट आहे. आता ही जी संघटना आहे इतक्या पूर्ण महाराष्ट्रावर काम करते किंवा, तर असा कोणता विभाग आहे त्यातलं काम खरंच भारी होतंय, आणि असा कोणता विभाग आहे त्यात खूप प्रयत्न करतोय पण त्या लेवलचा सपोर्ट मिळत नाही बेसिकली, किंवा त्या लेवलचं काम होत नाही? बरोबर. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये 5 भाग आहेत, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश. त्याच्यापैकी फक्त शेतकरी संघटना ही स्ट्रॉंग पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तिथं शेतकरी संघटनेचं काम जोरात पण आहे, स्ट्रॉंग पण आहे, तिथं सपोर्ट पण खूप मिळतो. आणि ते पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांचा लढाऊ बाणा आहे, त्यामुळे ते लढून सरकारशी लढून ते हिसकून घेतात. तो बाणा इतर महाराष्ट्रात एकोपा थोडासा युनिटी आणि एकोपामध्ये युनिटी मध्ये ना,
त्यांचं काय पश्चिम महाराष्ट्रात काय आहे, ऊस हा. हे मुख्य पीक आहे हा. आणि वार्षिक पीक हा. आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वेळ मिळतो, खूप वेळ. त्यांना इतर गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो. उर्वरित महाराष्ट्रात काय आहे, 6 महिन्याची पिकं आहेत. म्हणजे आता आपण खानदेशात जर गेलो तर जून मध्ये कापूस, लगेच सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निघाला की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मका लावायचा किंवा कांदा वगैरे काही असं, तर ते 4-5 महिन्याची पिकं घेतात. तर त्याला वेळच मिळत नाही शेतकऱ्याला. त्यामुळे इकडे शेतकरी संघटना खूप कुमकुवत आहेत. म्हणजे असं पहिला सपोर्ट मिळत नाही किंवा एकत्र येत नाहीत किंवा त्यांना वेळच मिळत नाही मुदत. वेळ मिळेल तर डिस्कशन होतील, त्यांना कळतं, त्यांना सर्व कळतंय शेतकऱ्याला की बुवा आपलं कशी मारली जाते, आपलं नुकसान कसं होतंय, आपण कुठे काय करायला पाहिजे, कुठे नाही करायला पाहिजे, कळतं पण वेळ मिळत नाही. बरोबर. त्याच्यामुळे शेतकरी संघटना स्ट्रॉंग नाही होते. बरोबर. आणि दुसरा मुद्दा काय झालाय, हे जो राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षांनी काय केलं, निवडणूक आल्या की तरुण मुलांना शोधायचं, त्यांच्या डोक्यात धर्मवाद घालायचा आणि हा धर्म आपल्याशी लढतोय, तो धर्म आपल्याला इग्नोर करतोय, असं त्यांच्या डोक्यात बसवलं गेलं. त्यांना जे मूलभूत गरजा आहेत, म्हणजे शेतकरी बाप जो आपला रोज लुटला जातोय, याची जाणीव होत नाहीये. त्यांना फक्त हे समजतं किंवा पाकिस्तान आपल्यावर वरचढ ठरेल, चीन मागे पडून टाकेल, ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात ग्लोबल लेवलचा विचार करतात आणि जे ग्राउंड लेवलचा विचार, घरचा विचार सोडून देतात ना. हा. आणि त्यांना प्रचारामध्ये वापरले जातं. त्यांना संध्याकाळी मटण पार्टी, दारू व्यसन लावलं जात आहे आणि फुकटात खायला मिळतंय. त्याच्यामुळे काय झालंय, जरी मला कळतंय की माझ्या शेतकरी बाप नागावला जातोय, माझ्या शेतकरी बाबाची लूट चालू आहे, तरी माझ्या डोक्यात काय, नाही भाऊ दादा अण्णा तात्या, हे आपला या जो आहेत राजकीय पक्ष जे आहेत, भगवाई लाएंगे, काँग्रेस मुक्त करेंगे, वो करेंगे, असं चाललंय सर. तुमच्या शेतात पाणी जाती वारला वाजता येतंय, तर असं होतंय बुवा. तरुण मुलं आहेत ना, भरकवली जातात खूप. बरोबर. राजकारणी लोक त्यांना समजू देत नाही किंवा उमजू देत नाहीयेत. आता विदर्भात सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, पाणी. आणि ते खानदेशात पुरेपूर आहे, म्हणजे खूप भरघोस पाणी आपल्याकडे. तर मग असे कोणते प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न खानदेशात शेतकऱ्यांचे, जे सोडवण्यासाठी तुम्हाला त्रास होतोय? पाणी मुबलक आहे, पण वाहून जात आहे. म्हणजे पाहिजे तसं त्याच्यावर सिंचनाचे प्रकल्प होत नाहीयेत. आता उदाहरण घ्यायचं तर अंबरनाथ तालुक्यातलं पाडळसा धरण आहे, त्या धरणाने 2 पिढ्या खाल्ल्या. 2 पिढ्या खाल्ल्या मंजूर झाल्यापासून आतापर्यंत अजून 2 पिढ्या खपून जातील, म्हणजे 4 पिढ्या खपतील, तोपर्यंत धरण होत नसेल तर खानदेशात 4 मंत्री आहेत. म्हणजे खानदेश म्हणण्यापेक्षा जळगावमध्ये 4 मंत्री आहेत, 3 कॅबिनेट मंत्री आहेत, 1 केंद्रीय मंत्री आहे, एक राष्ट्रपती होऊन गेले, तरी ते प्रकल्प, सिंचनचे जे प्रकल्प आहेत ते राबवले जात नाहीयेत. दुसरा विषय तुमचा कापूस उत्पादक जिल्हा आहे जळगाव, धुळे, नंदुरबार, पण तिथं सुतगिरण्या नाही आहेत. जळगाववरून, म्हणजे जळगाव जिल्ह्याचा कापूस प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूरला जातो, इचलकरंजीला. पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कापसाच्या बी लागत नाही अशा ठिकाणी ते प्रक्रिया करण्यासाठी जातो. तर टेक्सटाईल पार्क आपल्या जळगावमध्ये एक पाहिजे, तो होत नाहीये. आपल्या नंदुरबारची मिरची आहे, तिला पाहिजे तसा मसाला उद्योग उभा राहत नाही. तुमचं केळी आहे, केळी बनाना वाईन प्रकल्प एक राबवला गेला मागे, जसं नाशिकमध्ये द्राक्षापासून वाईन तयार होते, तशी बनाना वाईन, सुला वाईन सर. पण तो प्रकल्प फक्त रखलेला आहे, सुरू झाला नाही. आणि केळीला फळ म्हणून पण कन्सिडर केलं गेलं, केळीला फळ म्हणून दर्जा मिळाला का? मिळाला. आता आमची मागणी काय आहे की केळी उत्पादक शेतकरी जे आहेत, तर यांना केळीला भाव मिळावा याच्यासाठी तुम्ही जे पोषण आहार देतात लहान मुलांना, तर तुम्ही केळी द्या ना त्यांना. फुल बेस्ट आहे, उलट केळी खाऊ घाला ना. म्हणजे अंगणवाडी खिचडी बनवून, मिड डे मिल खिचडी बनवायची, अंडा पण देतात, त्याला डाळ द्या, तांदूळ द्या, मिरची द्या, हळद, तेल सर्व पुरवठा करतात आणि मग खिचडी बनवून ते मुलांना खाऊ घालतात. त्याच्यापेक्षा तुम्ही केळी खाऊ घाला. आम्ही जवळजवळ 6 वर्षापासून त्या विषयावरती पाठपुरावा करतोय की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोषण आहारात केळी ऍड करा आणि जिल्हा परिषद शाळा असेल किंवा अंगणवाडी असेल तिथं मुलांना 2-2 केळी द्या पोषण आहारात. भाव पण मिळेल
इकडे मुलांचं पोषण वाढेल पोषण वाढेल, हा. पण अशा गोष्टी सरकार लक्ष घेत नाही. नाही. तर आता हे जे 2-3 जे विषय निघालेत हम्म. तर त्याच्या मागे एक्झॅक्ट कारण काय आहे? म्हणजे आता सपोज धरणचं काम झालं सिंचनाचं, हम्म. तर त्याचं क्रेडिट सरकारलाच मिळणार आहे ओबियसली. आता जर तुम्ही प्रकल्प काढलाय तर काहीतरी डोकं वापरून काढला असेल ना, म्हणजे तुम्ही जर घोषणा केली तर काहीतरी असेल त्यामागे बरोबर logic. बरोबर. किंवा मग सुतगिरणीची घोषणा केली गेली किंवा बाकीच्या घोषणा केल्या गेल्या, तर मग ते थांबवण्याचं काय कारण आहे? किंवा असं तुम्ही रूट कॉज विचारले असतील ना आतापर्यंत आंदोलन, विचारले आणि काय त्यांच्याकडनं होतं काय आलं एक्झॅक्टली? त्याच्यात, काय होतं माहितीये का, आता बघा मानसिकता काय होते, एक आता प्रकल्प सुरू करायचा सरकार, जो प्रकल्प सुरू होईल पारदर्शक हे सुरू झाला, तो प्रकल्प ज्या वेळेस मंजूर केला गेला त्यावेळेस तिथं डॉक्टर लॉबी, इंजिनियर लॉबी, वकील लॉबी तयार झाली. यांनी त्या बुडीत क्षेत्रामध्ये जाणाऱ्या जमिनी होत्या त्या घेऊन टाकल्या अगोदरच. नंतर ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं गेलं त्याने ते काम घेतलं. त्याची सुरुवातीला कॉस्ट होती काहीतरी 900 कोटी रुपये. जेव्हा मंजूर झालं त्यावेळेस 900 कोटी होती. ते काम रखडलं मध्यंतरी, त्याची कॉस्ट झाली 1800 कोटी रुपये, डबलची. परत त्याचं काम सुरू झालं, एक पिढी खपली, दुसरी पिढी लागल्यानंतर ते काम रखडलं, कारण की सरकार बदलत गेले, कॉन्ट्रॅक्टर बदलत गेले, त्याची पिढी झाली कॉन्ट्रॅक्टरची, त्यांची पिढी तयार झाली. तर ते बदलत गेले, त्याची कॉस्ट झाली परत 3000 कोटीची. मध्यंतरी परत रखडलं. आणि आता आता मागचं जे सरकार गेलं महाविकास आघाडीचं, त्यावेळेस त्याची कॉस्ट झाली परत 4500 कोटी रुपये. 4500 कोटी रुपयाचं धरण आहे, त्याची कॉस्ट दरवर्षी वाढते, मात्र धरण पूर्ण होत नाही. याच्यामध्ये काय आहे की बाबा जे लॉब्या तयार झाल्या आहेत ना, फक्त पैसा कमवणे, याच्यात त्यांचा जो मूड येतोय की वो धरण पूर्ण करायचं, ते पाणी थांबवायचं आणि सुजलाम सफलाम करायचं, हा मुद्दा वेगळा, आणि त्यांची जी कॉस्ट वाढते ती वेगळी. आता काय झालं की ज्या डॉक्टर किंवा इंजिनियरने त्या सुरुवातीला तिथे जमीन घेतली ती बुडी क्षेत्राची, त्यावेळेस त्याला गुंठाला होता 30,000 रुपये एक गुंठ्याला. आता तिथं जी बुडी क्षेत्र आहे त्या एका गुंठ्याला 15 लाख रुपये झाले कॉस्ट. 15 लाखच्या वरती, मी फक्त अंदाज सांगतो तुम्हाला, पण त्याच्या 15 लाखाच्या वरती गुंठा झाला तिथं. आता मग त्यांची कॉस्ट वाढते ना. बरोबर. ही फक्त कॉस्ट वाढवायची, प्रकल्प रखडवायचे, सरकारकडून पैसा कसा काढता येईल ते बघायचं, बस एवढंच काम चालेल. हा, बरोबर. म्हणजे कुठलाही प्रकल्प आणायचा, कुठली योजना आणायची ना, तर त्याच्यात फक्त पैसा कसा कमवता येईल जर हा मूड येतोय. होल्ड करून जास्त पैसा मिळत असेल तर मग होल्ड करायचं. कारण की सिंचन प्रकल्प आणून मला एकदाच पैसा मिळणार आहे आणि त्यात ऍसच माझा काही फायदा नाही. सरकारचा काय फायदा आहे त्याचा? सरकारचा काय फायदा? शेतकऱ्यांचा आहे ना, शेतकऱ्यांचा होऊ द्यायचं नाही. अच्छा, तोच मुद्दा आहे ना. बरोबर. सरकारने जरी लाडकी बहीण योजना राबवली ना, हे तर उघड लाच दिली गेली. म्हणजे आपण जे म्हणतो की मतदानाच्या दिवशी रात्री पैसे वाटतात, तसेच पैसे यांनी दिवसात एवढ्या लोकांना पैसे वाटून दिले दिवसाला, आणि ते पण लिगली बँक खात्यात पैसे टाकून दिले 1500 रुपये फुलीप्रमाणे. बरोबर. हा, मला मतदान करा, मी तुम्हाला 1500 फुली देतो. तर योजना राबवली गेली, मात्र सरकारने त्याच्यात 3 पट महसूल गोळा करून घेतला ना. बरोबर. कारण की एका महिलाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिचं नाव रेशन कार्ड मध्ये पाहिजे. ती रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी मग ती परत शाळेमध्ये गेली, तिने लिव्हिंग काढलं, मग ती नंतर तहसीलला गेली, मग तहसीलला तिने स्टॅम्प पेपर घेतले, मग तिचं नाव आतापर्यंत का नव्हतं म्हणून गॅजेट तयार केलं गेलं. गॅजेट तयार केल्यानंतर मग तिचं नाव उतार्यावर आहे, मग तिला योजना मिळणार नाही, मग ती उतार्यावर नाव कमी करायचं किंवा नाव वाढवायचं. ते म्हणजे हे जे प्रक्रिया राबवली गेली ना, याच्यात शासनाचा महसूल वाढला. मुळात कुठली योजना आणायची तर शासन पहिले स्वतःचा विचार करतं, म्हणून तर लोकांचा विचार करतो. बरोबर. आता उदाहरणार्थ जर कुठली परीक्षा घ्यायची म्हटली तर जी संबंधित कंपनी असते तिला निविदा दिली जाते की तुम्ही एवढी कर्मचारी भरती करून द्या. मग ते मागे रोहित पवारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता की 1000 रुपये तुम्ही फी घेतात, वॅकन्सी असते 15 आणि अप्लाय येतात 1 लाख. मग जे 1000 रुपये प्रमाणे तुम्ही पैसे गोळा करतात मग ते पैशांचं होतं काय पुढे? सर, आम्ही एकदा पॉडकास्ट घेतला होता की एकचदा फी घ्या तुम्ही, अनलिमिटेड परीक्षा देऊ द्या ना, वर्षभर जेवढे परीक्षा येतील त्याला देऊ द्या त्या परीक्षा.
आपण काय म्हणतो की सरकार भरती काढते ना, तर भरती काढण्या अगोदर पैसे गोळा करून घेतात. हा, आणि तेच पैसे पगारमध्ये तुम्हाला देतात. एक्झॅक्टली. तोच प्रकार राबवला. आता संघटनेवर पण जर आता बोलायला म्हटलं तर असंही होतं की विद्यार्थी संघटना आणि शेतकरी संघटना यामध्ये काम करणारे जे नेते असतात ते पुढे मंत्री होऊन जातात, पण शेतकऱ्यांच्या परिस्थिती तिकडे जाते. म्हणजे त्या काय म्हणतो आपण त्याला, त्या संघटनेमधून आंदोलन करत 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 एखादा व्यक्ती मंत्रिपदावर पोहोचतो, त्याला फेम मिळते आणि तो पॉलिटिक्स मध्ये चालला जातो. म्हणजे विद्यार्थी संघटना असेल किंवा शेतकरी संघटना असेल, पण शेतकरी तिथं राहतो. म्हणजे गरिबांसाठी झटणारा श्रीमंत होतो, पण गरीब राहतो. असं काय होतं? नाही, हा तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. त्यात होतं काय माहितीये का, लढताना लढा दिला जातो त्यावेळेस तो एका आता सपोज संघटनेच्या माध्यमातून तो येतो, चळवळीतून पुढे येतो, चळवळ करतो, लोकांना न्याय मिळवून देतो. न्याय मिळवतो राजकीय पक्ष काय करतात, आमिष देतात. आणि आमिष दिल्यानंतर मग तो आमिषाला बळी पडतो आणि फुटतो आणि जातो. पण याला पण अपवाद आहेत ना. आता सांगोल्याचे आमदार होते, ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. सलग 10 टर्म ते आमदार राहिले. बापरे. पण ती जे शेवटची टर्म होती त्यांची, तेव्हा सुद्धा ते बॅग घ्यायची, बसमध्ये बसायचं सांगोल्यावरून आणि मुंबईला जायचे. नागपूरला असेल अधिवेशन, बसमध्ये बसायचं, तिथे जायचे. नंतर आमचे रघुनाथदादा पाटील आमचे जे आहेत संघटनेचे, यांना पण आमिष आले, पण ते आजपर्यंत फुटले नाहीत किंवा गेले नाहीत, संघटना सोडली नाही. म्हणजे अपवाद भरपूर आहेत. बरोबर. तुम्ही जे म्हटलं ना, त्याच्यात 100 पैकी 95 आहेत. 5% ते श्रीमंत झालेत. 5% जे आहेत ना, ते आजही इमाने इतबारे लढतायत आणि न्याय मिळवून देत आहेत. बरोबर. पण आपण नेहमी बघतो की शेतकरी संघटना मोठी व्हायला लागली की कोणतरी फुटतं आणि सगळी संघटना फुटते, किंवा मग जे मेन लोक असतात ते फुटतात आणि आपली संघटना सुरू करतात. असा एक शाप आहे असं आपण म्हणतो. मग त्याच्याने काय असतं, जे नवीन कार्यकर्ते असतात त्यांच्यात अविश्वास येतो की अरे हा तर टाइमपास चालू आहे, मग ते असं काही नसतं. मग ते तसं नको व्हायला पाहिजे. हे काय होतं बेसिकली? नाही, ते काय आहे माहिती का, राजकारणी लोकांना मुळात शेतकऱ्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही, आणि जो एकत्र आणतो त्यांना पण एकत्र येऊ द्यायचे नाही. मग तुम्हाला मागे म्हटलं ना की वेगवेगळे आमिष दिले जातात, पदांची लालसा, पैशांची लालसा दिली जाते. तोच प्रकार होतो. आता शेतकरी संघटना जी स्थापन केली ती शरद साहेबांनी, त्यांच्या छताखाली रघुनाथदादा पाटील, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, गुणवंतराव देशमुख, अनिल घनवट, ललित बहाडे, असे खूप नाव आहेत की ते मातब्बर नेते आहेत संघटनेचे, ते तयार झाले. मग पुढे चालून शरद पवार साहेबांनी शेतकरी संघटना, त्यांनी फ्युचर ओळखलं की ही संघटना जर मोठी झाली, शेतकऱ्यांना सोबत घेतलं, तर आपला जो मतदार आहे तो स्ट्रॉंग होईल आणि तो संघटनेच्या बाजून गेला तर आपला पक्ष चालणार नाही. मग त्यांनी रवी शेट्टी साहेबांना फोडलं, त्यांना आमदारकी देऊ केली. रवी शेट्टी साहेबांनी सांगितलं शरद साहेबांना, म्हणजे रस्त्यावरची लढाई किती दिवस लढणार आपण विधानसभेत जेऊ लढण्यासाठी. शरद साहेबांनी म्हटलं की आपण जर विधान भवनात गेलो तर आपलं रस्त्यावरची लढाई बंद पडून जाईल, आपल्याला बोलता येणार नाही. रवी शेट्टी साहेबांनी तो विषय म्हणजे मनावा घेतला आणि त्यांनी संघटना रामराम ठोकला. ते गेले काँग्रेसकडून आमदारकी लढायला. शरद पवार साहेबांनी त्यांना निवडून पण आणलं, ते आमदार झाले. मग तिथं संघटनेतून फुटली. मग पुढे चालून रघुनाथदादा फुटले. का फुटले तर आपल्या स्वतःला आपलं अस्तित्व पाहिजे काहीतरी म्हणून. नंतर सदाभाऊ खोत फुटले रवी शेट्टी साहेबांमधून, त्यांनी रयत क्रांती संघटना काढली. आता स्वाभिमानीमधून परत रविकांत तुपकर फुटले, त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटना काढली. म्हणजे काय झालं की संघटनेला एकत्र येऊ द्यायचं नाही, हे एकत्र आले तर आपले मतदार वोट बँक जी आहे ती फुटेल, म्हणून फक्त यांना फोडायचं, तोडो फोडो आणि राज करो. त्याप्रमाणे राजकारणी लोक संघटनेला फोडतात. बरोबर. आणि जे संघटनेचे नेते असतात ते लालसेपोटी जातात. बरोबर. काय अपेक्षा प्रत्येकाला असते. आता मी ज्या लोकांसाठी लढतोय तर मलाही वाटतं की मी आमदार व्हायला पाहिजे, खासदार व्हायला पाहिजे, माझ्याकडे पैसे यायला पाहिजे, सत्ता यायला पाहिजे. ही सत्ता जी आहे ना ती खूप बेकारी वेश्या आहे ती कोणालाच पोषू देत नाही. आणि तिकडे गेल्यानंतर काय आपण त्यांच्या कंट्रोलमध्ये बोलतो. ते तर मग ते दावणीला बांधलं गेलं ना. आता बैल जोपर्यंत रिकामा म्हणजे मोकळा असतो ना त्याला सांड म्हणतात. तो सांड कोणाला ऐकत नाही, पण तो एकदा दावणीला बांधला गेला मग तो मालक जो चारा टाकेल तेवढाच त्याला खावा लागतो.
त्यातला प्रकार तो पक्षीय राजकारणातला आहे. पक्षीय पक्ष जो सांगेल तेवढंच बोलायचं, पक्ष नाही बोलला तर बोलणं थांबून घ्यायचं, पक्षाविरोधात गेला की त्याला हाकलून द्यायचं. बरोबर असा तो प्रकार आहे. बरोबर. म्हणजे आता शेतकऱ्यांनी बेसिकली संघटना तर चांगलं काम करतच आहे, पण कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम करेल किंवा कोणीतरी आपल्याला न्याय मिळवून देईल अशा भ्रांतीतनं आता स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. डिपेंडन्सी कमी करून स्वतःच ज्ञान घेणं, प्रयोग करणं आणि त्यातून काहीतरी सोबत उद्योगधंदा उभं करणं, उद्योगधंदा जे काही असेल ते काही असं करत करत स्वतःची ग्रोथ करणं, याचाच हाच फायदा मला तरी वाटतो बेसिकली. तो तर कारण आहे. की कोणतरी येईल, कारण की आतापर्यंत आला नाही तर आता कोण कसं काय येणार आहे ना. तर आणि किती वेळेस तुम्ही रस्त्यावर उतरणार आहेत, कारण की आपण संघटना म्हटली की सगळ्यात आधी डोक्यात चित्र काय येतं, रस्ता रोको आंदोलन केलंय बाबा, ठिंग्या काय असेल ते आंदोलन केलंय, किंवा माल फेकलाय, किंवा मग पार कांद्यांची माळ करून गळ्यात घातली मंत्र्याचा, आणि मंत्री घालू देतो माळ, खाऊन का तू घरी कांदे बजा. तर त्यात काही ते तात्पुरतं आहे फक्त, की आम्ही सरकारला खेचलं, काही खेचत बिचत कमी कोणी काही करत नाही. आपल्याला पण दिसतं ते की ते मंत्री विसरून जातात पार म्हणजे काही करत नाही. तर मग पुढे काय, आता याचा काय फ्युचर काय असणार आहे? नाही बघा, तुम्ही जे म्हणता की संघटना म्हटलं की आंदोलन येतं, मुळात आंदोलन हे व्यवस्थाला सुधारण्यासाठी आणि प्रस्थापित जे आहेत त्यांना ज्या विचारणारी केलं जातं. आता आंदोलन, उठसूट आंदोलन करणं म्हणजेच काय, की तुम्हाला मी आता एक उदाहरण सांगतो. आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये गुळमध्यम प्रकल्प आहे. तो गुळमध्यम प्रकल्प झाला 91 मध्ये, आणि त्याच्या उजवा आणि डावा कालवा काढला गेला 2006 मध्ये. मग 2006 मध्ये ज्यावेळेस तो कालवा निघाला त्यावेळेस त्यांनी ते आजूबाजूचे गाव होते त्या गावांमधून जमीन ॲक्वायर केली, संपादित केली जमीन कालव्यासाठी. काहीतरी 483 शेतकरी होते ते. 131 हेक्टर जमीन त्यांनी संपादित केली 2006 मध्ये. 2020 आला तरीही त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळत नव्हता. म्हणजे 6 ते 20 म्हणजे 16-17 वर्ष ते शेतकरी घरून निघायचे, तापी महामंडळाचे कार्यालय जळगावला आहे तिथे जायचे, त्यांना सांगायचे की आमचे पैसे द्या, आमच्या जमिनीचे पैसे द्या. त्यातले जे शेतकरी होते ते काही मैत बनून गेले पैसे मागत तरी त्यांना मिळत नव्हते. शेवटी हा विषय ज्यावेळेस संघटनेकडे आला आमच्याकडे की बुवा आमची जमीन ॲक्वायर झालेली आहे 2006 मध्ये, 2022-23 आलं बुवा, 17-18 वर्ष झाले, आम्हाला पैसा मिळत नाही. त्यावेळेस आम्हाला आंदोलन करावं लागलं. म्हणजे काय होतं की ते म्हणते का घी सीधी उंगली से निकलती तो टेढ़ी करनी पडते, त्यातला तो प्रकार आहे. मग शेवटी आम्हाला तिथं झोपाकडे आंदोलन करावं लागलं, ठियाकडे आंदोलन करावं लागलं. तेव्हा तो पैसा आता निघाला. म्हणजे संघटना आंदोलन याच्यासाठी करते, न्याय मिळवून देण्यासाठी. तर तुम्ही जे म्हणताय ना की बुवा उठसूट आंदोलन, तर आमचे हे जे रखडलेले विषय असतात त्याच्यासाठी ते आंदोलन असतात. आणि आंदोलन हे आपल्या देशाला गांधीजी देऊन गेलेले आहेत. गांधीजींनी अहिंसा आंदोलन म्हणजे हिंसा न पसरवता अहिंसा मार्गाने एका काठीने फक्त अन्न त्याग असेल, उपोषण असतील, हे आंदोलन करून देशाला हे मिळवून दिलंय. बरोबर. फक्त विषय काय होतो, शेतकरी संघटना फक्त नावाला संघटना आहे, याच्यात शेतकरी अजून ऍड होत नाही बरं. हो, हा खूप मुद्दाचा विषय आहे. म्हणजे मुद्दा काय होतो, 483 शेतकरी होते, पण आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस मोजून फक्त आमच्या सोबत 25 शेतकरी आले होते. म्हणजे स्वतःच्या हक्काचा पैसा घेण्यासाठी सुद्धा शेतकरी येत नाही. मग आम्हाला जेव्हा कोणी विचारतं की का हो की तुम्ही संघटनेत काम करताना तुमच्यासोबत कोणी येत नाही, त्यावेळेस आम्ही त्यांना एक प्रश्न सांगतो की देशाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे याच्यासाठी जेव्हा क्रांती सुरू झाली, पहिला जो उठाव झाला आपला 1857 मध्ये मंगल पांडेंनी केला होता. 1857 पासून सुरू झाली क्रांती आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला. म्हणजे जवळजवळ 100 वर्ष तो लढा चालला आणि संघर्ष चालला. त्यावेळेस 57 पासून तर 47 म्हणजे 100 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेस सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी मोजके लोक यायचे आंदोलनामध्ये. असं काही पूर्ण देश नाही होता, पूर्ण देश लागलाच नाही. पूर्ण देश आला असता तर मिळून गेलं असतं. पण मोजके लोक यायचे आणि ते आंदोलन करायचे, आणि मग ते इंग्रज त्यांना मारून पितळून तुरुंगात टाकून काहीतरी करून असं ते आंदोलन फोडून काढायचे. म्हणजे 100 वर्ष लागले स्वातंत्र्य मिळायला.
तर ही तर शेतकऱ्यांची आता आपली जी आहे शेतकऱ्यांची क्रांती, याला पण तसंच आहे. मोजके लोक येतात, आंदोलन करतात. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 100 वर्षात तो होईल क्रांती, पण होईल. हा, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं त्यावेळेस लोकांना वाटायचं, पण आंदोलनात यायचे नाही. आजही तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या समस्या सुटायला पाहिजे, पण ते आंदोलनात येत नाहीत, सहभागी होत नाहीत. म्हणजे फायदा सगळ्यांना पाहिजे, फायदा सगळ्यांना पाहिजे, पण येत नाहीत. आता आम्ही रस्ता आंदोलन केलं की बुवा मला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. मोजून 50-60 शेतकरी येतात रस्त्यावर, पण ज्यावेळेस नुकसान भरपाई येते ना, आणि ते गावामध्ये मुत्रे असतात, ते फलक असतात ग्रामपंचायत, त्या फलकावर याद्या लागतात, सूचना की बुवा एवढ्या गावात एवढ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम आलेली आहे, त्यांनी बँकेत जाऊन पैसे काढून घ्या. मग ते अख्खं गाव लुटतं मग ते यादी बघायला, आणि मग तिथं बघतो, सर्च करतो, माझं नाव आहे का, माझे नाव आहे का, मग तेव्हा ते फोन करतात का, हो अरे माझं तर नावच नाही यादी. मग म्हणतो नुकसान व्हायला होतं, मग पंचनामा व्हायला होता, मग का व्हायला नाही. तेव्हा त्याला सांगतो, बाबा तू आंदोलन मध्ये आला नाही, मग तुझं नाव नाहीये. क्या होत असेल अशी परिस्थिती. आता आपण आपल्या खानदेश विभागाबद्दल पण बऱ्याच गोष्टींचा आढावा आपण घेतला बोलताना. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या खरंच शेतकऱ्यांच्या हिताच्या होत आहेत? निगेटिव्ह आपण निगेटिव्ह होतोय, पॉझिटिव्ह काय होत आहे की ज्यात तुम्ही खरंच समाधानी आहेत की अरे हे इसमें मजा आ गया? हा, नाही, मी मग असं तुम्हाला तेच म्हटलं ना, की तंत्रज्ञान यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना भाव ठरवण्याचा अधिकार यायला पाहिजे, बस. आता सध्या ते तर यायला पाहिजे, अग्री करतो. आता कोणत्या गोष्टी चांगल्या होत आहेत आता आपल्या विभागात? अरे ही गोष्ट छान होते बरं का, याच्यात शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, किंवा शेतकरी असं काहीतरी करतोय, हे बेस्ट आहे. म्हणजे आता जे सुरू आहे तेच म्हटलं तुम्हाला, पीक पद्धती बदलवल्या ना, आता बऱ्याच लोकांनी पीक पद्धती बदलवल्या, त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक सोबत येते, आता आधुनिकता येते, त्याच्यामुळे बदलवत आहेत, ते चांगलं होत आहे. फक्त अजून तंत्रज्ञान यायला पाहिजे. म्हणजे काय होतंय, आपल्या देशात 2G आलं, 3G आलं, 4G आलं, 5G येऊन गेलं, पण शेतकऱ्यांच्या बी बियाणामध्ये अजून पण चेंजेस होत नाहीयेत. तेच हा, म्हणजे काय होतंय, आता बीटी बियाणं सुरुवातीला कापसामध्ये आलं होतं, तर ते बियाणं आल्यानंतर शेतकऱ्याला एकरी 12 क्विंटल, 15 क्विंटल, 10 क्विंटल कापूस येत होता. मात्र आजही तेच बियाणं आहे बीटी मध्ये, पण आता 3 क्विंटल, 4 क्विंटल, 5 क्विंटल असं उत्पादन येत आहे. 10 क्विंटलचा फरक पडला. हा, उत्पादन कमी होत आहे ना, म्हणजे तंत्रज्ञान वाढायला पाहिजे. जमिनीचं पण हे होत असेल, कारण की आपण बऱ्याच वेळेस केमिकल वगैरे जास्त वापरले जातात, किंवा मग नाही ते तर बघा, केमिकल फक्त शेतीच्या नावाला आरोड मारतात, किंवा केमिकल युक्त खातोय, केमिकल युक्त करतोय, केमिकल. तसं बघायला येतं, आपण तर उठल्याबरोबर झोपेतून उठलो की तेव्हा आपल्याकडे केमिकल आहे. तो टूथब्रश टाकायचा, शेतकऱ्यांना दिसतं की ब्रश घ्यायचा, तो तोंडात दात घासायचा, खोबरेल तेल लावायचं, दाढीला काही लावायचं, कपडे घालायचे, त्याच्यावर केमिकल आहे. म्हणजे आपण केमिकल युक्त आपण भरपूर यूज करतोय, पण आपण उठलं सुटलं की केमिकल म्हटलं की शेतीकडे बघतो, किंवा यांनी युरिया जास्त टाकतात, मग पेस्टिसाइड्स मारतात, हे असं करतात, तसं करतात. ऍक्च्युअल तसं नाहीये, केमिकल हे आपलं प्रत्येक ठिकाणी वापरतोय, बस. तर ते शेतीच्या नावाने आरोग्यावर बंद करायला होतं, ते सॉफ्ट टार्गेट होतं. ते सॉफ्ट टार्गेट आहे. तर ऍज अ खानदेश विभाग शेतकरी संघटना प्रमुख म्हणून खानदेशातील जे शेतकरी आहेत आता किंवा फ्युचरमध्ये जे शेतकरी येणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्हाला काय संदेश द्यायचा असेल किंवा कम्युनिकेट करायचं असेल त्यांना? काय आता खानदेशातील शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की शेतकरी म्हटलं की आपल्या समस्या भरपूर आहेत, मात्र कुठल्याही समस्या असतील किंवा काही असेल तर डोक्यात न ठेवता फक्त आपल्या शेतातून वार्षिक पिकं आपल्या कसे घेता येतील, फळबागा कसं लागवड करता येतील, तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, आणि जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या मागे पण लागू नका, कारण की जास्त उत्पादन निघालं तर एकाच वेळेस मार्केटमध्ये आपला जास्त माल जातो, आणि तो गेल्यानंतर आपला माल ढेसर होतो, ढेसर झाल्यामुळे भाव मिळत नाही, भाव पडतात. ते तसं पण करू नका. आपला माल आपल्या कुठेतरी स्टोअर करता येईल, स्टोअर करा द्या खाना, आणि ज्या वेळेस संघटना तुम्ही उभी राहा, त्यावेळेस तुम्ही संघटना मागे उभा राहा ना, तर तुम्हालाच फायदा आहे, कारण की शेतकरी संघटना शेवटी तुमच्यासाठी लढत आहेत. बरोबर. तुम्हाला ज्या प्रश्न आहेत त्या मांडा प्रयत्न करत, सरकारपर्यंत तुम्हाला समस्या पोहोचवण्याचं काम करत, झगडी जुगडी संख्या होईना पण तुम्हाला साडे पदर मग काही टाकी देस फुलनी बाकी टाकत संघटना, तर तुमले जेवढं संघटना सपोर्ट करते तेवढं संघटना सपोर्ट करा,
संघटना तुम्हाला काम करीत राहिली, पण तुम्ही सपोर्ट करा तर अजून भर पडेल. बस बरोबर एवढं सांगायचं आहे. काय बरोबर. आणि जसं यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या वतीने मी एक प्रश्न अजून परत विचारतो. तुम्ही म्हणत होते की विविध पिकांना प्राधान्य द्या. ओके, पारंपरिक पीक नका घेऊ. तर आता जे पहिल्यांदा करतील, नवीन पीक घ्यायचं बाबा, त्याच्यासाठी लागेल मार्गदर्शन. तर बरोबर. याच्यासाठी संघटना काय मदत करू शकते? याच्यासाठी संघटना मदत करू शकते, कारण की कृषी विभाग जरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग जो आहे तो चांगला काम करतो. 2-4 अपवाद सोडले तर बाकीचे लोक खूप चांगले आहेत. ते योजनांची माहिती देतात किंवा पीक हवामान बदल करून पिकांची माहिती पण देतात आणि नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी पण ते शिकवत असतात. तर ते आम्ही शिबिर पण त्याचे घेतो शेतकऱ्यांसाठी पण. तर त्याच्यात आणि या सणांची माहिती शिबिर वगैरे असेल किंवा काही असेल तर त्याची माहिती कुठून व्हॉट्सअप मधून देता येते का? सोशल मीडियाच्या माध्यमातून देता येते ना. हो ना. हो. तुम्ही खाली यांचा नंबर मेन्शन करून देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या जे काही ग्रुप्स असतील जिथून तुम्हाला सगळी इथूनभूत माहिती मिळेल की मोर्चा कधी असेल किंवा मग मार्गदर्शनपर कार्यशाळा कधी असतील. ओके, तर त्यात तुम्हाला जॉईन करता येतील. डेफिनेटली संदीप दादा आपल्यासोबत आहेतच आणि कधी वेळ मिळाला तर त्यांना वैयक्तिक जाऊन भेटावं असे ते व्यक्तिमत्व आहे. हा एक कठीण सहा घ्या आणि तुम्ही तुमचा पॉडकास्ट करू शकता, गप्पा करू शकतात आणि एक चांगल्या लेवलवर ते काम करतायत. आजकालच्या जगात प्रत्येकाला आपली आपली पडलेली असते, पण शेतकऱ्यांसाठी काम करणं आणि ते पण निस्वार्थी पद्धतीने काम करणं आणि खरंच त्यातून फुल नाही तर फुलाची पाकळी देण्याचं ते जे काम करतायत ते खरंच खूप मोठं आहे. आणि खास फक्त शेतकऱ्यांसाठी जळगाववरून ते आज पुण्याला आले आणि इथं पॉडकास्ट करताय, त्याबद्दल सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून खरंच आला इतका लांब प्रवास करून. नाही बघा काय झालंय, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाला पैसे देऊ शकतात, कोणाला मदत करू शकतात, कोणा काही करू शकतात, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी आमचं आयुष्य देतोय, आमचा वेळ देतोय. आणि हा वेळ देताना आम्ही म्हणजे मला 2 मुली आहेत, पण ते कोणत्या वर्गात जातात आणि ते तिथं त्यांना काय शिकवलं जातं मी घरी आल्यानंतर त्यांचा अभ्यास सुद्धा घेऊ शकत नाही. म्हणजे आम्ही मुलाबाळांकडे घराकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. बरोबर. म्हणून लोकांना शेतकऱ्यांना एवढं आवाहन करतो की तुम्ही संघटनेला सपोर्ट करत चला. आमची एवढी अपेक्षा असते, आमची काही अपेक्षा नसते यांच्याकडे. खरे खरे, कारण कोणीच तुम्हाला पाहणार नाही, म्हणजे ना गव्हर्नमेंटकडे आशा ठेवायची. कोणताही पक्ष असेल, आपल्याला आपल्यासाठी लढायचंय आणि त्यातले एक संदीप दादा आपल्यासोबत आहेत. तर नक्की त्यांना जॉईन करा आणि स्वतःसाठी स्वतःच उभे राहा, स्वतःच लढा, असं तर मी म्हणेन. बिलकुल 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 बरोबर आहे. बिलकुल. म्हणजे देवाच्या भरोश्यावर राहू नका, क्या पता वही तुम्हारे भरोसे बैठा हो, असं म्हणता येईल आपल्याला. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर असेच एपिसोड पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.